तल्लीन झाले भारद्वाजी. शेवटी याज्ञवल्क्यजींनी आवाज दिला, भारद्वाजी. डोळे उघडले आणि हात जोडले. याज्ञवल्क्य महाराज, 14 तारीख तक बीच में भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ. आपकी कथा तपे हुए जीवों को शांति का छिड़काव देने वाली है. मी त्याकरता सावध नाही केलं तुम्हाला भारद्वाजजी. मग तुम्ही काल मला रामकथेच्या बाबतीत विचारलं, मी तुम्हाला बदल्यात शिवकथा सांगितली. याबाबत तुमचा गैरसमज तर झाला नाही ना, म्हणून मी सावध करतोय. सच कहूँ महाराज, मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही. बस 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 अब पता लगा है कि आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो. ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो राम कथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. शिव कथा हे राम कथेचं द्वार आहे, हे लक्षात ठेवा. जर कोणी विचारलं बरं का वारकरी मंडळी, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आपण इथे बसलेलो सगळे बरं का वरपेजी, सगळेचे सगळे आपण नाथपंथी आहोत. सगळ्या अभंग पाठ आहे तुम्हाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध, गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला, गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार. इथपर्यंत नाथच शब्द सापडतो. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ. मग ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेव वैष्णव मोठ. आदिनाथ उमा बीज प्रगटले. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही. तो महादेव मोठा का आमचा पांडुरंग मोठा. अरे काय काय वाद तर एवढा विकोपास गेला, एकमेकाच्या देवाचं नाव घेत नाही. कट्टर वैष्णवाला जर हरभरे घ्यायचे असले तर दुकानात जाऊन धान्याला हात लावून दुकानदाराला विचारतो, विष्णू भरे काय भाव. पण हरभरे म्हणावं तर हर शब्द येतो. सदरा जर शिवायचा असेल तर टेलरच्या पुढे उभं राहतं, त्याला कापड दाखवतं आणि या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत का शिव शब्द येतो. त्यांच्यात सोयरीक जुळली. जुळली कुठली, मुलामुलीचं जुळलं, पप्पा मम्मीला हो म्हणावं लागलं, लग्न उरकलं. वेळ नाही ना आपल्याकडे. आणि ती नांदायला आली. तिचा बाप आडव्या भस्मवाला होता, सासरा भेटला उभ्या चंदनवाला. शैवाची कन्या वैष्णवाची सून झाली म्हणजे आडव्या भस्मवाल्याची मुलगी. हळू बोला संयोजक, हळू बोला. सकाळी उठली, सारवायला लागली. बरं का, पूर्वी सारवायची पद्धत होती. आता ताई सारवणं संपलं. आता दवाखान्याचे दवाखाने भरले पेशंटने. काय झालं ताई? किचन मध्ये पडली. तुमचं काय? मी बाथरूम मध्ये घसरली. तुमचं पायऱ्या उतरताना. अरे जुनी एकही म्हातारी पडली नाही. सड्याचं अंगण, सारवलेलं घर. पूर्वीच पहा सारवायची. एक कविता होती लहानपणी, खेड्याचं वर्णन. फुटे क्षितिजी तांबडे जो न थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळ्या प्रभूस आडवीती. जुन्या लोकांना पाठ असेल.
ते महिलांचंही वर्णन होतं बरं का विष्णुभाऊ. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा सम्मार्जन करीत राहतात.